ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 18 भाग 24 ओवी क्रमांक 1151। तैसी क्रिया किरण साहे तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची योगे नवे बोलायसे। तेव्हा पूर्व संस्कार छंदे जे काही तो अनुवादे, तेने आळविले निवोदे बोलता मीची। बोलतया बोलताची भेटे, तेथे बोलिले हे न घटे, ते मौन तव गोमटे स्तवन माझे। म्हणोनी तया बोलता बोली बोलता मी भेटता, मौन होय तेने तत्वता स्तवी तो माते। तैसेची बुद्धी का दिठी, जे तो देखे जाय किरीटी, ते देखणे दृश्य लोटी देखते चिदावी। अद्वैतामध्ये क्रिया करणे खरोखर जरी सोसत नाही, तरी अद्वैतामध्ये भक्ती आहे। ही गोष्ट अनुभवाने पटण्यासारखी आहे, बोलण्यासारखी नाही। पूर्वसंस्कारांच्या अनुरोधाने तो पुरुष मला ज्या नावाने हाक देईल, त्याच्या विनवणीला ओ देऊन बोलणारा मीच असतो। जेथे बोलणाऱ्याला स्वतःशिवाय दुसरा कोणीही बोलायला भेटत नाही, तेव्हा तेथे बोलणे हा व्यवहार घडत नाही। आणि जशा प्रकारे जे बोलणे ते न बोलण्यासारखे असून ते माझे उत्तम स्तवन होय। म्हणून तो बोलत असताना त्याच्या बोलण्यात बोलणारा जो मी तो भेटत असल्या कारणाने ते त्याचे बोलणे मौन होते आणि त्या मौनाने तो माझे स्तवन करतो। त्याचप्रमाणे अर्जुना, बुद्धीने अथवा डोळ्याने तो जे पाहावयास जातो, त्याचे ते पाहणे दृश्याला एकीकडे सारून पाहणाऱ्यास दाखविते। आरिसया आधी जैसे देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मेळवी द्रष्टे। दृश्य जाऊनिया द्रष्टे, दृष्ट्यासी जे भेटे, तै एकलेपणे न घटे द्रष्टेपणही। ते त स्वप्नीची या प्रिया, चेओणी झोंबो गेलिया, ठाई जे दोन्ही न होणिया आपणची जैसे। का दोही काष्ठाची एक घृष्टी, माझी वणी एक उठी, तो दोन्ही हे भाषा आटी आपणची होय। नाना प्रतिबिंब हाती, घेऊ गेलिया गभस्ती, बिंबताही असती जाय जैसी। आरसा पुढे येण्याच्या अगोदरच असलेले आपले तोंड हे पाहणारे असून तेच प्रतिबिंब रूपाने आपल्याला पाहते, त्याप्रमाणे त्याच्या दर्शनाने द्रष्ट्याच्याच दर्शनाचा योग येतो। जेव्हा दृश्य जाऊन म्हणजे दृश्य कल्पनेचा निराश होऊन द्रष्टा द्रष्ट्यालाच भेटतो, तेव्हा एकटा द्रष्टाच राहिल्यामुळे आता त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा धर्म घडत नाही। जेव्हा एखादा पुरुष स्वप्नात दिसलेल्या स्त्रीला जागेपणी आलिंगन देण्यास गेले असता, तेथे दुसरा व्यक्ती नसून आपण एकटेच आहोत असा प्रत्यय येतो। किंवा दोन लाकडाच्या घर्षणाने एक अग्नी निर्माण होतो, तो दोन्ही लाकडांना जाळून त्यांचे लाकूड नाव नाहीसे करून जसा आपणच एकटा राहतो। अथवा पाण्यात पडलेले आपले प्रतिबिंब घेण्यासाठी सूर्य खाली उतरला तर प्रतिबिंब तर जातेच, पण त्याबरोबर त्याचे बिंबत्वही जाते। तैसा मी होऊनी देखते, तो घेऊ जाय दृश्याते, तेथ दृश्यने तिथे द्रष्टत्वेसी। रवी अंधारू प्रकाशिता, नुरेची जेवी प्रकाश्यता, तेवी दृश्ये नाही द्रष्टता मी झालिया। मग देखिजे ना देखिजे, ऐसी जे दशा निपजे, ते ते दर्शन माझे साचोकारे। ते भलतयाही किरीटी, पदार्थाची या भेटी, दृष्ट दृश्यातीता दृष्टी भोगी तो सदा। आणि आकाश हे आकाशे, दाटले न ढळे जैसे, मिया आत्मेना पण पे तैसे झाले तया। त्याप्रमाणे मद्रूप होऊन जो दृश्य वस्तू पाहण्यास जातो, त्याला ती दुसरी वस्तू वेगळी उरत नाही।
परंतु द्रष्टेपणाही दृश्यासह नाहीसा होतो. सूर्योदयाबरोबर अंधारच प्रकाशरूप होत असल्यामुळे अंधार उरत नाही. त्याचप्रमाणे द्रष्ट्याच्या ठिकाणी मी आलो असता द्रष्टेपणा उरत नाही. मग पाहणेही नाही आणि न पाहणेही नाही, अशी जी अवस्था ते माझे खरे दर्शन होय. अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीत तो क्रमयोगी पुरुष द्रष्टा आणि दृश्य या सापेक्ष भावरहित असलेल्या स्वरूपाला आपल्या दृष्टीने सदा अनुभवतो. आणि आकाश सर्वव्यापक असल्यामुळे त्याचे चलनवलन होत नाही. तसा मी जो आत्मा तेने करून सर्वत्र माझी व्याप्ती झाली आहे. कल्पांती उदक उदके रुंधिलिया वाहो ठाके तैसा आत्मेनि मिया येके कोंदला तो. पाओ आपण पया वळगे केवी वणी आपण पया लागे आपण पा पाणी रिगे स्नाना कैसे. म्हणून सर्व मी झालेपणे ठेले तया येणे जाणे हेची गा यात्रा करणे अद्वया मज. पै जळावरील तरंगू जरी धाविनला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमिला जैसा. जे सांडावे का मांडावे जे चालणे जेने चालावे ते तोयची एक आगवे म्हणून या. कल्पाच्या शेवटी पाणी पाण्याने अडविल्यामुळे ते जसे वाहण्याचे थांबते, त्याप्रमाणे मी जो एक आत्मा त्याने तो सर्वत्र पूर्णपणे भरला. पाय पायावर चढेल काय, अग्नी अग्नीला पोळेल काय, पाणी पाण्यातच कसे स्नान करेल. त्यामुळे सर्वत्र माझी व्याप्ती झाल्यामुळे त्यांचे येणे जाणे थांबते. मी जो अद्वय परमात्मा त्याची त्याला त्याच्या कृतीने यात्रा घडते. पाण्यावरील लाट जरी वेगाने धावली तरी जलाशया वाचून स्वतंत्रपणे तिने जमिनीचा भाग आक्रमित केल्याचे दिसत नाही. कारण तिचे मोडणे, उत्पन्न होणे, येणे आणि पुन्हा जाणे हे सर्व जलक्रीडाच असते. गेली आहे भलते उता उदकपणे पंडूसुता तरंगाची एकात्मकता न मोडेची जेवी. तैसा मीपणे हा लोटला तो आघवे याची मज आला या यात्रा होय भला कापडी माझा. आणि शरीर स्वभाववशे काही एक करू जरी बैसे तरी मी चितो तेने मिशे भेटे तया. तेत कर्म आणि करता हे जाऊनी पंडूसुता मीच आत्मेनी मज पाहता मीची होय. अर्जुना, ती वेगळी दिसणारी लाट पाहिजे त्या भूभागापर्यंत जाओ. पाणी म्हणून तिची पाण्याशी जी एकरूपता असते ती खात्रीने बिघडत नाही. तसा हा क्रमयोगी मी परमात्मापणाने पूर्ण भरलेला असतो. तो सर्व बाजूंनी मला अनन्य झाला म्हणजे ह्याच त्याच्या पुण्यरूप यात्रेने तो माझा चांगला यात्रेकरू होतो. त्याच्या शरीर स्वभावानुसार त्याने एखादे कृत्य आरंभले तरी त्या निमित्ताने त्याला माझेच दर्शन घडते. हे अर्जुना, तेव्हा कर्म आणि कर्ता हा भेद जाऊन मी जो आत्मा माझ्याशी ऐक्य होऊन मला पाहताच मीच होतो. पै दर्पणा ते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे सोने झाकिलिया सुवर्णे न झाके जेवी. दीपाते दीपे प्रकाशिजे ते न प्रकाशनेची निपजे तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैसे. कर्म ही करीतची आहे जे करावे हे भाष जाये तै न करणेची होय तयांचे केले. क्रिया जात जी जालेपणे घडे काहीची न करणे तयाची नाव पूजने कुणेचे माझे. म्हणोनी करीतयाही वोजा ते न करणे हेची कपिध्वजा निफजे तया महापूजा पूजितो माते. हे पहा, ज्याप्रमाणे आरशाने आरशाला पाहणे म्हणजे पाहणे होत नाही किंवा सोन्याने सोन्याला झाकणे म्हणजे सोने उघडेच ठेवणे असते. दिव्याने दिव्याला प्रकाशिले असतात ते न प्रकाशनेच होते. त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म करणे त्याला कर्म कसे बरे म्हणता येईल. कर्म करीत असता कर्तृत्वाभिमान रहित कर्म होते, तेव्हा त्याचे करणे सर्व न करणे होते.
आत्मस्वरूपता प्राप्त झाल्यामुळे त्याचे त्या सर्व क्रियांना न करणेच म्हणावे आणि तीच माझी खुणेची पूजा आहे. म्हणून चांगल्या रीतीने कर्म करीत असताही ते त्याचे न करणेच असते. त्या महापूजेने तो माझी पूजा करतो. याप्रमाणे तो जे बोलेल ती माझी स्तुती, तो जे पाहिल ते माझे दर्शन, तो चालेल तेच मी जो अद्वितीय, त्या माझी यात्रा करणे हे होय. एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वयामज गमन, तो चाले तेची, तो करी तेतुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी. जैसे कणकेसी कांकणे असिजे अनन्यपणे, तो भक्ती योगे येणे मजसी तैसा. उदकी कल्लोळू कापुरी परिमळू, रत्नी उजाळू अनन्यू जैसा. किंबहुना तंतुसी पटू का मृत्तिकेसी घटू, तैसा तो एकवटू मजसी माझा. या अनन्य सिद्धा भक्ती, या आगवाची दृश्य जाती, मज आपण पेया सुमती द्रष्ट्या ते जाणे. अर्जुना, तो जी कर्मे करील ती माझी पूजा होय. तो जी कल्पना करील तो माझा जप होय. आणि तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी अवस्था होय. ज्याप्रमाणे सोन्याचे काकण सोन्याशी नेहमी अभिन्न असते, त्याप्रमाणे तो माझ्याशी भक्तियोगाने अभिन्न असतो. तो माझ्याशी ऐक्य पावलेला असतो. पाण्यात लाट, कापुरात सुवास अथवा रत्नात जसे तेज अभिन्न असते, सुताशी ज्याप्रमाणे वस्त्र, मातीशी मडके जसे अभिन्न असते, तसा माझा भक्त माझ्याशी ऐक्य पावलेला असतो. हे सुबुद्धी अर्जुना, या स्वयंसिद्ध अभेद भक्तीने दृश्य मात्राकडे जो ज्ञानी भक्त दृश्यत्वाचा पडदा दूर करून द्रष्टा जो मी, त्याच्याशी एकरूप दृष्टीने पाहतो. तिन्ही अवस्थेचे निद्वारे उपाद्युपहिताकारे, भावाभावरूप स्फुरे दृश्य जे हे. ते हे आगवेची मी द्रष्टा, ऐसिया बोधाचा माझी वटा, अनुभवाचा सुबटा धेंडा तो नाचे. रज्जू जालिया गोचरू, आभासता तो व्याळाकारू, रजूची ऐसा निर्धारू होय जेवी. भांगारा परते काही, लेणे गुंजही भर नाही, हे आटून या ठाई की जे जैसे. उदका येका पारते, तरंग नाहीची हे निरुते, जाणोनी तया आकाराते न घे पे जेवी. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थांद्वारे आणि स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन उपाधींच्या योगाने व्यक्त, अव्यक्त, एतद्रपाने सर्व दृश्य पदार्थांचे स्फुरण होते, म्हणजे अनुभवास येते. हे कुशल योद्धा अर्जुना, हे सर्व दृश्य मीच आहे. अशा बोधाच्या भरात तो ज्ञानी भक्त लग्नामध्ये धेंडा नाचतो, त्याप्रमाणे योग्याचा अनुभवाचा धेंडा नाचतो. दोर आपल्या स्वरूपाने दिसल्यावर तिच्यावर भासणारा सर्पाकार दोरच आहे हे ज्याप्रमाणे निश्चय होतो. अलंकार हा सोन्या पलीकडे गुंजभर देखील नाही. जसे दागिना आटवून हे पक्के करावे, एका पाण्याशिवाय लाटेत दुसरे काही नाहीच हे पक्के जाणून जसे लाटेला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानित नाहीत. ना तरी स्वप्न विकारा समजता, चेऊनिया उमाने घेता, तो आपण या परवता न दिसे जैसा. तैसे जे काही आथी नाथी, येणे होय ज्ञेय स्फूर्ती, ते ज्ञाताची मी हे प्रतीती होऊनी भोगी. जाणे अजुजी मी अजरू, अक्षयो मी अक्षरू, अपूर्व मी अपारू, आनंदू मी. अचळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू, आद्यू मी अव्यक्तू, व्यक्तू हि मी. ईश्य मी ईश्वरू, अनादि मी अमरू, अभय मी आधारू, आधेय मी. किंवा स्वप्नातून जसा जागृत झाल्यावर स्वप्न व्यवहाराशी मोजमाप करू पाहताना आपल्याशिवाय दुसरे काहीच आढळत नाही, तसे जे काही आहे आणि नाही त्याच्या योगे ते जाणण्याची
जे काही ज्ञेय स्फुरते ते मी ज्ञानच आहे, हा अनुभव तो ज्ञानी भक्त भोगतो. तो असे जाणतो की मी जन्मरहित, वार्धक्यरहित, विनाशरहित, अविनाशी, अपूर्व, अपार आणि आनंदरूप आहे. मी अढळ, अच्युत, अनंत, अद्वैत, आद्य, निराकार आणि साकारही मीच आहे असे तो समजतो. नियम मीच नियामक, अनादि अमर निर्भय सर्वाश्रय मी असून आश्रितही मीच आहे. स्वामी मी सदोदी तू, सहजू मी सततू, सर्व मी सर्वगतू, सर्वाती तू मी. नवा मी पुराणू, शून्यो मी संपूर्णू, स्थूल मी अणू, जे काही ते मी. अक्रियू मी येकू, असंगू मी अशोकू, व्यापू मी व्यापकू, पुरुषोत्तमू मी. अशब्दू मी अक्षोत्रू, अरूपी मी अगोत्रू, समू मी स्वतंत्रू, ब्रह्म मी परू. ऐसे आत्मत्वे मज एकाते, या अद्वैय भक्ती जाणोनी निरुते, आणि याही बोधा जाणते तेही मीची जाणे. मी सर्वांचा अधिपती आणि निरंतर असून स्वतः सिद्ध आणि अखंड आहे. मी सर्व व्यापक आणि सर्वांच्या पलीकडचा आहे. मी नूतन, जुना, शून्य, संपूर्ण, स्थूल आणि जे सूक्ष्म दिसते ते सर्व मीच आहे. मी क्रियारहित, अद्वितीय, संगरहित, शोकरहित. मी व्यापक असून उत्तम पुरुष मीच आहे. मी शब्दरहित, कर्णरहित, रूपरहित, कुलरहित आहे. मी सारखा स्वतंत्र आहे. सर्वांहून पलीकडचे जे ब्रह्म ते मीच आहे. याप्रमाणे मला एकाला या अद्वैत भक्तीने आत्मत्वे करून यथार्थपणे जाणतो आणि याही बोधाला जाणणारा जो मी परमात्मा तोही आपण आहोत असे तो समजतो. येथपर्यंत 1200 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 25 यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.